आज आपण सर्व पत्रकार बांधवांना बोलवण्याचं कारण म्हणजे आपल्या सर्वांना माहितीच आहे, उमरज येत्या 27 फेब्रुवारी ते 6 मार्च या 8 दिवसामध्ये जे आपण उमरजला भव्य दिव्य असं मंदिर बांधलेलं आहे, त्याच्या कलशारोहणानिमित्त कार्यक्रम ठेवलेला आहे। त्यामध्ये 8 दिवस सप्ताह आहे। त्या सप्ताहामध्ये श्रीमद भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताह आहे। त्यामध्ये कीर्तन महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार आहेत आणि भागवतासाठी आंतरराष्ट्रीय कथाकार श्री देवकीनंदन ठाकूर वृंदावन धाम यांची 7 दिवस कथा आहे। त्याचबरोबर 108 कुंडी विष्णू या यज्ञ आहे। त्या यज्ञासाठी वाराणसीहून ब्राह्मणवृंद येणार आहेत आणि त्याचबरोबर सप्ताहामध्ये अन्नदान पण होणार आहे, रक्तदान होणार आहे व आरोग्य शिबिर पण आहे। हा एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होणार आहे की आपल्या भागामध्ये धार्मिक कार्यक्रमामध्ये एवढा मोठा कार्यक्रम कधीच झाला नसेल, एवढा मोठा कार्यक्रम होणार। आज संस्थांच्या हिशोबाने कमीत कमी दररोज 1 तरी लाख लोक येतील असे अपेक्षित आहे व शेवटच्या दिवशी 1.5-2 लाख रुपये म्हणजे 6 तारखेला 1.5-2 लाख लोक येण्याची अपेक्षा आहे। त्या अनुषंगाने संस्थांचं जवळपास पूर्ण काम झालेलं आहे आणि त्याचबरोबर प्रशासन पण खूप जोरात कामाला आहे। प्रशासनाची खूप साथ भेटत आहे। त्यासाठी पोलीस बंदोबस्त जवळपास प्रशासनाने 800 ते 900 पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे व आरोग्य सेविका भी दररोज तिथे राहतील आणि जेवढे काही प्रशासनाची मदत करता येईल तेवढी प्रशासन आपल्या तऱ्हेने मदत करत आहे। तरी आज आपल्या या प्रिंट मीडियाद्वारे किंवा लाईव्ह मीडियाद्वारे आज सर्वांना एकच आवाहन करू इच्छितो की हा जो धार्मिक उत्सव आहे यासाठी आपण सर्वांनी या आनंदात सहभागी होऊन जेवढं होईल तेवढं पुण्य वाटून घेण्याचं काम करावे, एवढंच या ठिकाणी सर्वांना सांगू इच्छितो। महाराज, प्रमुख उपस्थिती कोणाकोणाची राहणार आहे? आता यामध्ये धार्मिकतेच्या बाबतीत जर विचार करायला गेला तर हिंदू धर्माचे राष्ट्रपती ज्यांना म्हटलं जातो आम्ही, शंकराचार्य, त्यांची उपस्थिती 4 तारखेला राहणार आहे। ते 3 तारखेला येणार आहे। 4 तारखेला तिथे थांबून आपला जो कलशारोहणाचा कार्यक्रम आहे तो त्यांच्या हस्ते होणार आहे। आपले गुजरातचे द्वारकाधाम येथे शंकराचार्य जगद्गुरू येणार आहेत, सदानंद सरस्वतीजी, त्यांच्या हाते 4 तारखेला 12 वाजता कलशारोहणाचा प्रोग्राम होणार आहे। हे धार्मिक आणि बरेच जण साधू संत येणार आहेत। उत्तर भारतातले पण साधू संत येणार आहेत, काही नागा साधू पण येणार आहेत आणि राजकीय मध्ये जर असेल तर येत्या 28 तारखेला आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब हे येणार आहेत। त्याचबरोबर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे पण येणार आहेत। आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे साहेब हे पण येणार आहेत आणि त्याचबरोबर आपल्या परिसरातील आजी माजी खासदार आमदार सर्वच येणार आहेत। आपल्या लातूर जिल्ह्यातील पण येतील सर्वजण। अशा तऱ्हेने जवळपास सर्व राजकीय पण या ठिकाणी येणार आहेत। जवळपास 1.5-2 लाख लोक भाविक भक्त त्या ठिकाणी येणार असल्याचे आपण निदर्शनास आणून देत आहे। त्यांच्यासाठी आपण काय सोयीसुविधा त्या ठिकाणी, जेवढ्या काही बेसिक व्यवस्था लागणार आहे, उदाहरणार्थ त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आपण संस्थान केलेली आहे, राहण्याची व्यवस्था संस्थांतर्फे आहे, आरोग्याची व्यवस्था पण आहे, प्रशासन करत आहे व ई टॉयलेट पण आपण टेम्पररी त्या ठिकाणी मागवलेले आहे, जेणेकरून कोणालाही त्रास होणार नाही याची जबाबदारी संस्थान या टाइमला घेत आहे। यासाठी जवळपास आपल्या परिसरातील 1000 सेवेकरी त्या ठिकाणी कार्यरत राहणार आहे। प्रत्येक गावातले जवळपास 25-30
40 लोक नवतरुण त्या ठिकाणी 8 दिवस सेवेसाठी येणार आहे. हे तर 8 दिवस राहणार आहे, तर प्रत्येक गाव 1 दिवस येऊन काम तिथं करणार आहे. प्रोग्राम शंकराचार्यांच्या हस्ते होणार आहे. त्याच दिवशी आपण पूर्ण मंदिरावर व कथा मंडपावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करणार आहोत. आवाहन करतो सर्व भाविक भक्तांना की यज्ञ हा हिंदू धर्मातील सर्वात मोठं कर्मकांड आहे आणि यज्ञाचं महत्व माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितले. मनुष्य जन्मिते यज्ञादी कर्म. मनुष्याला जन्मल्यानंतर यज्ञादी कर्म केलंच पाहिजे हे हिंदू धर्मातील शास्त्र सांगतं. आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे की आपल्याला यज्ञ आपल्या एरियामध्ये खूप कमी प्रमाणात होतो, कारण त्याचं महत्व एवढं आहे की त्याचं महत्व माऊलीने सांगितलं, सर्व शास्त्रामध्ये सांगितले की यज्ञ केल्यानं तुमच्या पुण्यामध्ये खूप भर पडते व तुमचं जीवन हे चांगल्या गोष्टीला प्राप्त होतं म्हणायला हरकत नाही. म्हणून प्रत्येकाने यज्ञ केला पाहिजे. आता प्रत्येकाच्या ह्याला यज्ञ करता येत नाही, कारण खूप खर्चा पण असतो. पण आजच्या ठिकाणी मी सर्वांना हेच आवाहन करतो की हे यज्ञ नामदेव महाराज करून घेत आहेत, त्याची वाटेकरी आपण सर्वांनी या ठिकाणी हेच आवाहन मी सर्वांना